मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता इकडं जी सावी आहे ती घरी असते आणि तिथे पोलीस येतात आणि म्हणतात सावी नाईकला अटक करून घेऊन जाणार आहोत आम्ही इथून. आणि सावी नाईक चल आमच्यासोबत चल. तर आता लगेच ते सावी नाईकला म्हणजे सावीला म्हणतात की सावी सगळेजण तिच्याकडे बघतात आणि विचारतात काय झालंय, मी काय केलं. सावी म्हणते, तर ते म्हणतात तू काय केलं. अगं तू त्या अंगदवरती काय केलं माहित नाही का तुला. अगं तू त्याच्यावरती असा प्रसंग केलाय की कुणी विचार पण नाही करू शकत असा. तर आता सावी म्हणते की मी काय केलंय असं का बोलताय तुम्ही. तर ते म्हणतात की आम्हाला माहिती ना तू काय केलं आहे. तू अतिप्रसंग केला आहे त्या अंगदवरती. तर आता लगेच काय अंगदवरती अतिप्रसंग. अहो मी काहीच नाही केलं, मला त्या माणसाने फसवलंय, म्हणजे मी तर काहीच नव्हतं केलं असं म्हणत असते. तर आता लगेच म्हणतं की काय तुम्ही म्हणताय फसवलं, तर आता लगेच तुम्ही खरं केलं हे, तो काय खोटं बोलेल का. आणि त्याला काय हो स्वतःच्या त्याला स्वतःची एवढी चव घालू वाटेल का, स्वतःचं कुणी आयब्रो घालेल का एवढी. तुम्ही काही पण बोलताय हो, तुम्हाला कळतं की नाही असं सावी म्हणते. तर आता ते म्हणतात की अहो खरं आहे हे, अंगदवर तुम्ही अतिप्रसंग केला आहे हे आम्हाला माहिती आहे असं म्हणतात. तर ते म्हणतात की काय मी अतिप्रसंग केलेला नाहीये, आमच्यामध्ये काहीच झालं नाहीये. अहो आम्ही एकदा भेटलो, दोनदा भेटलो, ते पण मी त्याला मदत करण्यासाठी भेटले होते. त्याचं माझ्याजवळ काम होतं त्यामुळे मी त्याला भेटले होते. नाहीतर आमच्यामध्ये असं काहीच नव्हतं असं म्हणत असते. तर आता लगेच म्हणतात की काही सांगू नका तुम्ही, आम्हाला माहिती असतं सगळं असं तो म्हणतो. तेवढ्यात आता सावी म्हणते की आता काय करू मी, मला तर काहीच कळत नाहीये. सावी खूप गडबडून जाते आणि ती म्हणते की आता मला तर काहीतरी करायलाच हवं, मी असं का वागत होतंय माझ्यासोबत असं म्हणत असते. तर आता ते कुणी तिची बाजू घेऊन बोलत नाही. आता इकडं जो धैर्य आहे, धैर्यनी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. धैर्य मोबाईलवरती ही न्यूज बघतो आणि धैर्यला राहत नाही. धैर्य लगेच आता तिकडे जायला निघतो सावीकडे. आणि आता तो सावीकडे यायला निघतो, तो म्हणतो की "जिरा चला लवकर जायला हवं मला घरी." आणि धैर्य आता घरी येतो. तर घरी आल्यावरती धैर्य ते उभा असतो. सावी म्हणते, "धैर्य तुम्हीच सांगा ना यांना मी काही केलं नाहीये." पण धैर्य काहीच बोलत नाही. आणि आता धैर्य म्हणतो की "सावी काळजी करू नको, मी तुला निर्दोष सोडून आणेल." असं म्हणतो. आणि आता इकडं ते पोलीस सावीच्या हातात बेड्या ठोकतात आणि आता बेड्या ठोकून ते तिथून तिला घेऊन जायला निघतात. आणि ते तिला आता घेऊन येतात आणि आता ते पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये टाकतात. तेवढ्यात तिथे आता जे हे असतात पराग आणि रिनी ते दोघं पण येतात. पराग आणि रिनी म्हणतात की "काय सावे काय झालं हे सगळं काही." तर ती म्हणते की "बघ ना गं रिने काय झालंय माझ्यासोबत हे असं." तर आता लगेच पराग म्हणतो की "ओ." तेवढ्यात आता इकडं जो पोलीस असतो तो सावीला म्हणत असतो की "बघा तुमच्या व्हिडिओ खाली कमेंट काय काय करतायत लोकं. अहो बघा किती घाण-घाण कमेंट करतायत लोकं तुमच्या व्हिडिओला. अहो किती घाण-घाण बोलतायत तुम्हाला. अहो काही पण बोलतायत तुम्हाला. काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला." असं सावीला म्हणतात. तर सावी म्हणते की "ओ काही पण बोलू नका तुम्ही. अहो असं का करेल मी, असं काही केलेलंच नाहीये." तर आता लगेच ते म्हणतात की "बघा ना तुम्ही तुमच्या डोळ्यांनी, लोकं तुम्हाला काय कमेंट करतायत. लोकं म्हणतायत आधीपासून फालतू होती, आम्हाला माहिती होती ही पोरगी. उगाच नवऱ्याचे भांडणं अख्ख्या जगासमोर नव्हती दाखवत." असं म्हणतात. तर आता लगेच सावी म्हणते की "असं का बोलताय ते सगळे." आता पारंग म्हणतो की "तुम्ही असं हिच्याविषयी बोलू शकत नाही. तुम्हाला कुणी अधिकार दिला हो तिच्याविषयी असं बोलायला? आणि काय हो तुम्हाला कळत नाही का?" तर आता लगेच तो म्हणतो की "तू मला शिकवणार का आता? तू मला शिकवणार कायदा काय असतो, काय नाही, काय करायचं पोलिसांनी, काय नाही ते?" त्यालाच बोलतो आता तो पोलीस पण परागला. आता तेवढ्यात ते धैर्य येतो. धैर्य म्हणतो "बास." धैर्य वकिलांना घेऊन आलेला असतो आणि धैर्य म्हणतो की "हे बघा माझ्यासोबत वकील आहेत आणि हे बघा मी सावीला निर्दोष सोडून इथून घेऊन जाणार." आणि तो एक कागद दाखवतो आणि म्हणतो की "बरोबर आहे ना पोलीस साहेब?" तर ते म्हणतात की "हो." तर आता लगेच तो म्हणतो की "मी यांचा वकील आहे." असं ते वकील सांगतात. आणि धैर्य आता सावीला ते जेलमधून सोडतो आणि तो तिला ओढत-ओढत घेऊन चाललेला असतो बाहेर. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडतं. बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.